आजची पिढी खुशाल म्हणजे तुम्हाला काही कळत नाही. आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, आजा पिता को मुझे बाबा रे, आजा पिता को मुझे बाबा रे, औरत को बहुमा आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, रे आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान दुनिया आई रे, रे आई रे बेमान दुनिया आई रे, आई रे बेमान आई रे बेईमान दुनिया आई रे. मला माहिती आहे काऊन उठून गेलं. त्याने इंस्टाग्राम काढलं होतं, मी त्याला बंद कर म्हणलं, ते उठून गेलं. हे कुठं नेमकं चाललोय कुठं आपण एवढ्याशा लेकरांना? आणि हात जोडून तुमच्या पायाला दंडवत घालून विनंती आहे, जर होत असेल तर 18 वर्षापर्यंतच्या लेकरांना मोबाईलच्या दूरच ठेवा. हातीच लागू देऊ नका, कारण हे म्हणजे विष आहे. कोरोना एका दमात मारित होता आणि हे धीरे धीरे करून संपवणारं विष म्हणजे मोबाईल. ते मोबाईल मधलं इंस्टाग्राम, ते मोबाईल मधलं फेसबुक, त्याच्यामध्ये नको नको असलेले व्हिडिओ, त्याच्यामध्ये नको नको असलेले व्यसन, आणि त्याच्यामध्ये बघून लेकरं वेगवेगळे प्रयोग करायले, व्हाईटनर पिणे, त्याच्यानंतर कोणत्या तरी रील्स काढणे, कोणत्या तरी गेम घेणे. परवा गेमांचे नाव काय काय कोणता गेम होता तो आता बंद झाला? तुम्ही महाराष्ट्रातच राहता, मी इथंच राहते, माहिती आहे मग सर्व. कोणता गेम होता तो? हे सांगेल ते यादीतले नाहीत, ते इकडचे सांगतील, इकडचे सांग. 10वी 12वी कोणता वर्ग? आम्ही कॉलेजला शिकवते, मग दिसण्यावर जाऊ नका. ही लाईन काय करते माहिती आहे? हे इंस्टाग्राम, फेसबुक, 2 GB याच्यामध्ये, आणि मी हे बोलणारच, मी हे 11 पर्यंत बोलणार. काय म्हणणं आहे तुमच्या? 2 GB ना ती एवढी पकड केली आहे की त्याला म्हणलं बंद करतं, ते कीर्तनातून उठून गेलं. किती आमच्या डोक्यावर नियंत्रण आणलंय. अहो, ज्या झुकरबर्गनं फेसबुक काढलं, तो दिवसातून फक्त 20 मिनिट ते फेसबुक बघतो, आणि आम्ही दिवसातले 8 घंटे त्याच्यामध्ये बघतो. डुबुक डुबुक डुबुक, एक रील सोडली की डुबुक डुबुक, आणि सोपं झाले ना. एक टाकली की दुसरी येते, दुसरी टाकली की तिसरी येते, तिसरी टाकली की नवी येते. कोणत्यामध्ये डान्स येतो, कोणत्यामध्ये. आता लोकांना तेवढंच काम राहिलं. विठ्ठला हे बरे, यांचं बरं आहे, हे टाळ घेऊन उभे आहेत. निदान नाही नाही मोठे महाराज झाले हरकत नाही, नाही नाही मोठे गायक झाले हरकत नाही, नाही नाही मोठे मृदंगाचार्य झाले हरकत नाही, पण मायबापाला बाहेर काढणारे आणि व्यसन करून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे निश्चितच होणार नाही. ही माझ्या ज्ञानोबा तुकोबाराय यांची ताकद आहे. विठ्ठल काहीतरी मागा तुकोबाराय देवा, काहीच नको. आमच्या वडिलांची रीत नाही ती. आम्हाला मागणे आमच्यासाठी अनुचित आहे, परंतु तू खूपच मागणे म्हणतोयस. तू मागच म्हणतो देवा.
तर फक्त एवढं नाही नेचुका